नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता अर्जुनने साक्षी आणि प्रिया या दोघींनाही जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि ही केस जिंकलेली आहे. खरं तर ही केस अर्जुनने जिंकण्यामागे खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, तो म्हणजे दामिनीचा. कारण दामिनी जी आहे तिने मुळातच ही केस का घेतलेली होती, याच्या मागे काय कारण होतं आणि तिनेच अर्जुनला अशा क्लू कशा देत गेली आणि त्यामुळे तर अर्जुनने हे सगळं कसं प्रूव्ह केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर यामागे तिने एक मोठी शाळा खेळलेली आहे ती म्हणजेच की तिच्या नवऱ्याच्या खुनाचा बदला. कारण 15 वर्षांपूर्वी जे भूतकाळात घडलेलं होतं ते इतकं भयानक होतं की तिच्या नवऱ्याचा खून एका केसमध्ये महिपतने केलेला होता. कारण तिचा नवरा हा एक मोठा ACP होता, अधिकारी होता आणि त्यामध्ये महिपतने तिच्या नवऱ्याचा खून केलेला आहे, तिच्या नवऱ्याला संपवलेला आहे. आणि ही गोष्ट मात्र दामिनीच्या मनाला खरं तर शांती देणारी नव्हती. आणि जेव्हा दामिनीला कळलेलं होतं की महिपत शिकरेच्या विरोधात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला तोडीस तोड साथ कोण देऊ शकतं, टक्कर कोण देऊ शकतं, तर दामिनी आहे. हे सगळं सुद्धा दामिनीनं केलेलं प्लॅनिंग होतं. आणि फायनली इकडे दामिनीने आज अगदी तिथे तशाच पद्धतीने खेळी खेळत इकडे महिपतची मुलगी आता जेलमध्ये पाठवून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला आहे. तो तिच्या नवऱ्याला न्याय मिळवून दिलेला आहे. कारण त्या बिचाऱ्याची काहीही चूक नसताना त्याचं आयुष्य संपलेलं होतं, तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहेत आणि तिने तिच्या नवऱ्याला न्याय मिळवून देत इकडे अर्जुनचं अभिनंदन केलेलं आहे. आणि हे सत्य जेव्हा समोर येणार तेव्हा केवढा मोठा धमाका होणार, कोर्टामध्ये नक्की काय होणार आहे. आता प्रियाने तर सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की गोळी मी चालवली नाही तर गोळी साक्षीने चालवली होती. हे कसं प्रूव्ह होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुनने आता साक्षीला इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं आणि अर्जुन साक्षीला प्रश्न विचारत असतो. अर्जुन साक्षीला विचारत असतो की मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या, हे सगळं अर्जुन तिला विचारत असतो. तेव्हा साक्षीला तो म्हणत असतो की मला कळत नाहीये की तुम्ही त्या रात्री का गेला होता. तुम्हाला तर माहिती होतं ना की प्रिया मधुकर तिथं नाहीये, मग तुम्ही का गेला होता. हा प्रश्न अर्जुनने उभा केलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर साक्षीकडे नसतं. मग अर्जुनने साक्षीला 4 तिथे ऑप्शन दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे ऑप्शन जे आहेत याच्या आधारे मला सांगितलं तरी चालेल की तुम्ही का गेलेला होता. आता अर्जुनने हा जो मुद्दा मांडलेला असतो तेव्हा साक्षी सांगत असते की मला तिच्याकडून पैसे घ्यायचे होते म्हणून मी तिथं गेलेले होते. म्हणजे दामिनीने कशी खेळी खेळली बघा. कारण दामिनीने साक्षीला सांगितलं की तू कोर्टामध्ये मान्य कर की तू आश्रमात गेलेली होतीस. हा झाला पहिला मुद्दा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे साक्षीने हे सगळे आरोप प्रियावरती करायचे. हा तिसरा मुद्दा आहे. कारण ज्या पद्धतीने दामिनीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने साक्षी वागत आहे आणि साक्षीला दामिनीने सांगितले की आता हे सगळं प्रियावरती ढकलायचं आणि रिकामं व्हायचं, प्रियाला आपण बळीचा बकरा बनवायचा. खरं तर दामिनी नक्की काय करत आहे, तिची खेळी काय आहे हे कोणालाच कळलेलं नसतं. आणि महिपतला मात्र दामिनीवरती 100% विश्वास असतो. महिपत म्हणत असतो की दामिनी बोले महिपत डुले, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि कोर्टामध्ये मग आता साक्षी सांगते की प्रिया मधुकरीला मी पैसे दिलेले होते आणि ते तर तुम्ही कोर्टाच्या समोर आणलेलं होतंच, ते पैसे मला वापस घ्यायचे होते आणि म्हणून मी तिच्याकडे गेले होते. अर्जुन म्हणतो वसुली करायची होती. तेव्हा ती सांगत असते की वसुली नाही, मला परत घ्यायचे होते, म्हणजे ते पैसे मागण्यासाठी मी तिथे गेलेले होते, या पद्धतीने सांगितलं जातं. आणि आता साक्षी जेव्हा कोर्टाच्या समोर एक मुद्दा मांडत असते तेव्हा मात्र अर्जुन पाहतच राहतो. आणि सायली, कुसुमताई, त्याचबरोबर कल्पना सगळेजण अवाक झालेले असतात. आता मग पुढचा नंबर असतो तो म्हणजे प्रियाचा. साक्षीने आता सांगितलंय की प्रियाचे पैसे द्यायचे होते आणि त्याचबरोबर प्रियाला तिकीटं दिलेली होती. अर्जुनचं असं म्हणणं आहे की ती तिकीटं तुम्हाला दिलेली होती कारण
त्याचं कारण काय आहे हे अर्जुनने विचारलेलं असतं, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर तिने काय सांगितलेलं नसतं. मग शेवटी ती म्हणते की ती प्रिया भिकारडी आहे आणि तिला अशी टाकलेल्या तुकड्यांवरती जगायची सवय आहे, म्हणून मी ती तिकीटं तिला दिलेली होती. या भाषेतच आता तिने सगळ्यांच्या समोर सत्य सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रियावरती आरोप केलेले असतात. अक्षरशः ज्या गलिच्छ शब्दामध्ये साक्षी प्रियावरती आरोप करत असते, त्यामुळं तर प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण प्रिया जी आहे ज्या पद्धतीने बोलत असते त्या पद्धतीनेच इकडे साक्षीने सुद्धा तिला उत्तर दिलेलं असतं. साक्षीने दाखवून दिलेलं असतं की नाही, आज काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही हे ठरवलेलं असतं. कारण आता दामिनीने तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही प्रियावरती सगळे आरोप ढकलायचे आणि निवांत व्हायचं हे ठरलेलं असतं. अर्जुन मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी मांडत असतो, अगदी शांतपणे विचारपूर्वक त्याचं काम चाललेलं असतं. आणि त्याच वेळी दामिनी जी आहे ती समोर असते. दामिनी फक्त ऑब्जेक्शन मिलोड एवढंच बोलत असते, परंतु तिने साक्षीला जे मुद्दे मांडायला सांगितलेले असतात त्यामुळं कोर्टामध्ये वादविवाद हे सगळं सुरू झालेलं असतं. पण दामिनी मात्र काही बोलतच नसते. अर्जुन प्रश्न विचारत असतो, साक्षीने आणि प्रियानं उत्तरं द्यायची असतात. एवढंच चालू झालेलं असतं, कारण दामिनीने 30 दिवसांची जी मुदत मागून घेतलेली होती ती याचसाठी घेतलेली होती की लवकरात लवकर तिला तिच्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची होती. आणि दामिनी मात्र कोर्टामध्ये पाहतच राहते, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात, अर्जुन तिथे वादविवाद चालू असतात, ते प्रत्येक मुद्दा मांडत असतो, ते मात्र दामिनीला खरंच खूप आवडत असतं ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे. तर इकडे दामिनी जी आहे ती बोलत असते. दामिनी म्हणत असते की बास झालं, कारण आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार केस भरकट होत आहेत. आणि त्याचवेळी आता प्रियाला बोलवलं जातं, कारण आता साक्षीने सांगितलेलं आहे की प्रियाचे पैसे द्यायचे होते म्हणून मी आलेली. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो की पण मधुकर पाटील यांचं म्हणणं आहे की प्रिया तिथं नव्हतीच. तेव्हा मात्र आता प्रियाला बोलवलं जातं. प्रिया सांगत असते की हो, मी तिच्याकडनं पैसे घेतले होते माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्यासाठी मी पैसे घेतलेले होते आणि त्यासाठी या सर्व गोष्टी तिथं झालेल्या आहेत हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रियाला आता विचारलं जात असतं, प्रियाला उत्तरं द्यायची असतात. आणि त्याचबरोबर प्रियाला विचारलं जातं की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुमच्या लक्षात नसेल पण मला तुम्हाला आवर्जून ती गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अर्जुनला एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजेच की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट असते, आणि ती अशी की काय आता अर्जुननं प्रियावरती आरोप टाकायचा. एकदा का प्रियावरती आरोप टाकला की मग सगळं सत्य समोर येणार असतं आणि त्याचबरोबर हे सगळं घडणार असतं. तरीही काही गोष्टी ज्या असतात त्या अशा पद्धतीने समोर येतील हे मात्र लक्षात आलेलं नसतं. आणि त्यामुळंच अर्जुन जो आहे तो प्रियावरती बोलत असतो. तो म्हणत असतो की त्या दिवशी मधुभाऊंच्या डोक्यामध्ये हल्ला कुणी केला, मधुभाऊंवरती हल्ला कुणी केला हा मुद्दा अर्जुन तिथे मांडत असतो आणि तिथे बोलत असतो. काहीही झालं तरीही मधुभाऊंवरती हल्ला कुणी केलेला आहे हे सत्य समोर आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे तेव्हा मात्र मधुभाऊंवरती हल्ला तू केलेला आहेस, त्या मधुभाऊंवरती हल्ला केलेला त्या फ्लॉवर पॉटवरती तुझे फिंगरप्रिंट आहेत. मग अर्जुनने तो फिंगरप्रिंटचा रिपोर्ट जो आहे तो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो कोर्टाच्या समोर सादर केलेला असतो आणि दाखवलेलं असतं. ते म्हणजेच की काहीही झालं तरीही आता प्रियाने हे सगळे मुद्दे आता बोलायचे थांबवलेले असतात. अर्जुन तिला वारंवार विचारत असतो की हे काय आहे, हे कशामुळे घडलंय, मला कळलं पाहिजे की त्या दिवशी तू मधुभाऊंवरती फ्लॉवर पॉट त्यांच्या डोक्यात मारला, त्यानंतर मधुभाऊ बेशुद्ध पडले, तू पैशासाठी खूपच लालची आहे, तुला पैसे हवे होते आणि म्हणून तू विलासवर गोळी झाडली. कारण मधुभाऊंनी तुला पाहिलेलं नव्हतं तर तू नंतर मागून येऊन वार केलेला आहे आणि विलासवरती गोळी झाडलेली आहे, असे आरोप अर्जुन तिच्यावरती करत असतो. अर्जुनला माहिती असतं की ही स्ट्रॅटेजी फॉलो होणार आहे. आपण जर प्रियावरती आरोप केले की प्रिया नक्कीच सत्य सांगणार आहे, ही गोष्ट मात्र अर्जुनला चांगलीच माहिती असते. आणि अर्जुन मात्र पाहतच राहतो. प्रियावरती आरोप चालू झालेले असतात आणि प्रिया मात्र धक्का बसल्यासारखी तिथं असते. प्रियाला आता भीती वाटायला लागलेली असते, जर आता मी काही बोलले नाही
तर मोठा राडा होणार आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येते. आपणच याच्यामध्ये फसले जात आहोत ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि मग मात्र प्रिया तिथे ओरडते, कोर्टामध्ये ओरडून सांगू लागते की नाही, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की गोळी मी नाही झाडली तर गोळी साक्षीनं झाडलेली आहे. हे ओरडून ओरडून प्रिया तिथे सांगायला सुरुवात करते. आणि दामिनीने जो मुद्दा क्लिअर केलेला असतो, साक्षीला सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये तू सांगायचं आहे की मी नाही, प्रियाने खून केलेला आहे, प्रियाने गोळी झाडलेली आहे, सगळं प्रियावरती ढकलायचं आहे, बळीचा बकरा प्रियाला बनवायचा आहे. हा जो दामिनीचा प्लॅन असतो तो वर्क होत असतो. अगदी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु दामिनीने हे सगळं केलेलं असतं ते फक्त आणि फक्त इथे महिपतकडून बदला वसूल करण्यासाठी, महिपतवरतीचा जो सूड आहे तो उगवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. पण साक्षी मात्र बिचारी त्याच्यामध्ये अडकली जाणार असते. कारण दामिनीचं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या महिपतने केलेलं आहे, तिच्या नवऱ्याला मारून टाकलेलं असतं. हे दुःख तिच्या मनात खतखतत असतं, तिला त्रास होत असतो. आणि त्याचसाठी आज दामिनीने एवढा मोठा डाव टाकलेला असतो आणि यांना कळायचं बंद झालेलं असतं. तर दामिनीने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि अगदी तिला कळलेलं असतं, तिचं बारीक लक्ष या गोष्टींवरती असतं की अर्जुन कोणते रिपोर्ट मिळवतोय, अर्जुन नक्की काय करतोय. आणि आज तिने कोर्टाच्या समोर, सर्वांच्या समोर तिथं आणलेलं असतं ते म्हणजेच की ही जी गोष्ट घडलेली आहे याच्या मागे नक्की काय आहे. आणि मग अर्जुनने फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवलेले आहेत. अर्जुन प्रियावरती आरोप करणार आहे कारण मधुभाऊंच्या डोक्यात वार प्रियाने केलेला आहे ही गोष्ट दामिनीला आधीच कळलेली होती. आणि म्हणूनच तिने साक्षीला हे सांगायला लावलेलं की मी पैसे घ्यायला प्रियाकडे गेलेली होती. आणि बरोबर अर्जुनच्या बाजूने फासे पडलेले असतात. आणि मग अर्जुन पुढचे डाव टाकत असतो. दामिनी आता ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणायचं सुद्धा तिनं बंद केलेलं असतं. पण रविराज मात्र उठतात आणि रविराज बोलू लागतात की हे सगळं काय घडतंय, कारण माझी मुलगी ही आय विटनेस आहे आणि हे सगळं काय चालू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, अहो तुमची मुलगी किती खोटं बोलते बघितलं का. इतक्या वेळ तुमची मुलगी सांगत होती गेली 2-2.5 वर्ष झालं हा खून मधुभाऊंनी केलाय, हा खून मधुभाऊंनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र आत्ता तिने कोर्टाला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनने या रविराज किल्लेदारला गप्प केलेलं असतं, सांगितलेलं असतं की बास, कसं आहे गेली 2-2.5 वर्ष तुमच्या मुलीमुळे एका निरपराध व्यक्तीला त्रास सहन करायला लागलेला आहे. ते फक्त आणि फक्त तुमच्या मुलीनं खोटी साक्ष दिलेली होती म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे, त्यांना जेलमध्ये राहावं लागलेलं आहे. या वयात सुद्धा त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत. पण ते असे होते की त्यांनी तिचा सांभाळ केलेला होता. जी मुलगी ते ज्या व्यक्तीने तिला सांभाळलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, त्या माणसाच्या बाबतीत सुद्धा पैशांसाठी खोटं बोलू शकते. तर रविराज किल्लेदार तुम्ही चेक करा की नक्की ती मुलगी तुमची आहे का, नक्की काय घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा जरा शोध लावा असं अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की विचार करा नक्की काय झालेलं आहे. आणि रविराज किल्लेदारची बोलती बंद केलेली असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टाच्या समोर अर्जुनने मांडायला सुरुवात केलेली असते. रविराज किल्लेदार गप्प झालेला असतो कारण अर्जुनने त्या पद्धतीने मुद्देच मांडलेले असतात की रविराजला कळायचं बंद झालेलं असतं. त्यासोबतच अर्जुन सांगत असतो की हे सगळं जे काय आहे प्रिया मधुकर यांनी केलेलं आहे, म्हणजेच तन्वी सुभेदार यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तन्वी सुभेदार यांनी प्रत्येक वेळेस खोटी साक्ष दिलेली आहे. एवढंच काय तर मधुभाऊंवरती जीवघेणा हल्ला सुद्धा तिनं केलेला आहे. त्यासाठी तिला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि आता या कोर्टाने त्यांचा निकाल जाहीर करावा. कारण आय विटनेस जे आहे त्या आय विटनेसने जाहीर केलेलं आहे की हे सगळं जे काही घडलेलं होतं ते अशा पद्धतीनं होतं. आय विटनेसने स्वतः सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या होत्या. आता आय विटनेसने जेव्हा कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे आणि तिने स्वतः सांगितलंय की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी इकडे अशा पद्धतीने घडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन हे बोलत आहे की तो सांगत आहे मला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. काहीही झालं तरीही आत्ता कोर्टाच्या समोर हे सत्य आलेलं आहे. हे सत्य अशा पद्धतीने आलेलं आहे
असं अर्जुनने कोर्टाच्या समोर सत्य आणलेलं असतं आणि सगळ्यांची बोलती बंद केलेली असते. सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं अर्जुनने की काय होऊ शकतं, अर्जुन सुभेदार काय करू शकतो हे मात्र सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाच्या समोर सांगलेलं आहे की प्रिया मधुकर यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण त्यांनी मधुकर पाटील यांच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे. तर साक्षी शिखरे यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांनी विलासवरती गोळी चालवलेली आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर या गोष्टींचा निकाल लावण्यात यावा. या पद्धतीने आता सगळं सुरू झालेलं असतं. आणि मग दामिनी मात्र आता काहीच बोलत नाही. महिपत मात्र पाहतच राहतो, कारण अशा पद्धतीने गोष्टी घडतील असं महिपतला वाटलेलंच नव्हतं. महिपतच्या डोक्यातही नव्हतं की आपण ही केस हारू, असं त्याला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. परंतु दामिनीने ही केस हरलेली नाही, तर तिनं जिंकलेली आहे. कोर्ट प्रियाला आता प्रियाला शिक्षा ठोठावतं, त्याचबरोबर साक्षीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. साक्षीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो, तिथं ट्रॉमामध्ये जाते. परंतु प्रिया मात्र आता रडायचं नाटक करते. मी मुद्दाम अडकले, मला यांनी अडकवलेलं आहे, मला यामध्ये फसवलेलं आहे, मी फसवली गेलेली आहे असं ती बोलत असते. कारण तिचं असं म्हणणं असतं की माझी याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे, मी काहीच चूक केलेली नाही आहे, यामध्ये माझी फसवणूक झालेली आहे, मी फसली गेलेली आहे असं ती वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. मला या महिपतने धमकी दिलेली होती, पण रविराज तिथेच तिच्या खानदेशी कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की आज मी बाप म्हणून फसलेलो आहे, मी हरलेलो आहे. आणि त्याचबरोबर आता प्रियाला पोलीस घेऊन जातात. या सर्व गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र दामिनी जी आहे ती अर्जुनकडे येते आणि अर्जुनशी बोलू लागते. अर्जुनशी बोलत असते तेव्हा मात्र दामिनीला आनंद झालेला असतो. दामिनी म्हणत असते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज खरंच मी जिंकले आहे. तेव्हा अर्जुन सुद्धा हसत असतो आणि सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं, ही दामिनी जी आहे ती असं का बोलत आहे, हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. हे काय घडलेलं आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र दामिनी तिथं सांगत असते की 15 वर्षापूर्वीच्या खुनाचा आज बदला घेतल्याचं समाधान मला मिळत आहे. आज फायनली माझ्या नवऱ्याच्या जीवाला शांती मिळालेली आहे असं दामिनी बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन दामिनीकडे पाहत राहतो आणि मग सायलीला कळायचं बंद होतं, कारण दामिनी आणि अर्जुन दोघांनी एकत्र येत ही केस लढलेली असते. आणि हा सायलीला खूप मोठा धक्का असतो, कारण सायलीला माहिती असतं की नक्की काहीतरी होत होतं. अर्जुन सर माझ्यापासून काहीतरी लपवत होते, ही गोष्ट सायलीच्या लक्षात असते. पण आज सायलीला कळलेलं असतं की नक्की ती गोष्ट कोणती होती, तर दामिनीच्या नवऱ्याचा खून महिपतने केलेला होता. आणि म्हणून तर दामिनीने फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस लढण्याचं ठरवलेलं असतं आणि कोर्टाकडून 1 महिन्याचा कालावधी मागून घेतलेला असतो. आणि अर्जुन आणि दामिनी या दोघांनी एकत्र येत आज मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असतो. त्याचबरोबर सायलीला सुद्धा न्याय मिळवून दिलेला असतो, कारण काहीही झालं तरीही आज या सगळ्यामध्ये सायलीचा सुद्धा विजय झालेला असतो, सायलीला न्याय मिळालेला असतो. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या इतक्या भयानक पद्धतीने घडलेल्या असतात की प्रियाची जी नाटकं असतात ती सगळी आता थांबलेली असतात. प्रियाला तर पोलीस जेलमध्ये घेऊन गेलेले असतात, परंतु आता सुभेदारांच्या घरामध्ये एक वेगळं वादळ येणार असतं. कारण काहीही झालं तरीही प्रिया ही सुभेदारांची सून आहे. आणि ज्यावेळेस प्रिया ही आता तिथं अडकली गेलेली आहे तेव्हा मात्र अश्विनला अजून यातलं काहीच माहिती नाहीये. अश्विन तर घरी आहे, तो प्रतिमासोबत घरी गेलेला असतो. त्यामुळं पुढं काय होणार आहे या गोष्टी मात्र खूप भयानक अशा असणार आहेत. आणि त्याचबरोबर महिपत मात्र पिसाळलेला असतो आणि दामिनीवरती तो आरोप करतो. तेव्हा दामिनी त्याला म्हणते, आठवतंय का 15 वर्षापूर्वीची घटना? नाही आठवत नसेल तर मी आठवण करून द्यायला तयार आहे असं म्हणत आता दामिनी महिपतला त्या गोष्टीची आठवण करून देत असते. आणि जेव्हा दामिनी सांगते तेव्हा महिपतला कळतं की बापरे, म्हणजे ही त्या ऑफिसरची बायको आहे आणि ही गोष्ट माझ्या लक्षातच आलेली नाही, हे मात्र त्याच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि फायनली अर्जुन ही केस जिंकलेला असतो, मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो आणि त्यासोबतच सायलीला सुद्धा न्याय मिळालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.